नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला आता पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. रज, तम इत्यादी गुणांमुळे कुणाला सन्निपात झाला नाही. ज्याला मान व मद यांनी सोडले नाही असा कुणीही नाही. यौवनाच्या ज्वराने कुणाला विभान केले नाही. ममतेने कुणाची कीर्ती नष्ट केली नाही. मत्सराने कुणाला कलंकित केले नाही. शोकरूपी पवनाने कुणाला हादरून टाकले नाही. चिंतारूपी सर्पिणीने कुणाला खाऊन टाकले नाही. जगात असा कोण आहे ज्याला मायेने व्यापले नाही. मनोरथ ही कीड आहे आणि शरीर हे लाकूड. ज्याच्या शरीराला ही कीड लागली नाही असा धैर्यशील कोण आहे. पुत्र, धन व लोकप्रतिष्ठा या 3 प्रबळ इच्छांनी कुणाची बुद्धी बिघडून टाकली नाही. हा सर्व मायेचा मोठा प्रबळ परिवार आहे. हा अपार आहे, त्याचे वर्णन कोण करू शकेल. शिव आणि ब्रह्मदेव सुद्धा जर त्याला घाबरतात तर मग इतर जीवांची कथा ती काय. मायेची प्रचंड सेना संसारात भरून राहिली आहे. काम, क्रोध व लोभ हे तिचे सेनापती आहेत आणि दंभ, कपट आणि पाखंड हे योद्धे आहेत. ती माया रघुबीरांची दासी आहे. समजून घेतल्यावर ती मिथ्याच आहे, परंतु ती श्रीरामांच्या कृपेविना सुटत नाही. हे नाथ, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. जी माया संपूर्ण जगाला नाचविते आणि जिचे चरित्र कोणी पाहू शकला नाही, हे खगराज गरुड, तीच माया प्रभू रामचंद्रांच्या भुवईच्या संकेतावर आपल्या परिवारासह नटीप्रमाणे नाचते. श्रीराम हे सच्चिदानंद घन आहेत. ते अजन्मा, विज्ञान स्वरूप, रूप आणि बल यांचे धाम आहेत. सर्व व्यापक, सर्व रूप, अखंड, अनंत, संपूर्ण अमोघ शक्तियुक्त आणि षडगुणांनी युक्त भगवान आहेत. ते निर्गुण, महान, वाणी आणि इंद्रिये यांच्या पलीकडचे, सर्व काही पाहणारे, निर्दोष, अजेय, ममतारहित, निराकार, मोहरहित, नित्य, मायारहित, सुखाची खान, प्रकृतीच्या पलीकडचे, सर्वसमर्थ प्रभू, सदा सर्वांच्या हृदयात वसणारे, इच्छारहित, विकाररहित, अविनाशी ब्रह्म आहेत. श्रीरामांच्या विषयी मोहाला जागाच नाही. अंधकाराचा समूह कधी सूर्यासमोर जाऊ शकेल काय. भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी भक्तांच्यासाठी राजाचे शरीर धारण केले आणि सामान्य लोकांसाठी अनेक परम पवित्र लीला केल्या. ज्याप्रमाणे एखादा नट अनेक वेश धारण करून नृत्य करतो आणि वेशाप्रमाणे भाव दाखवितो, परंतु तो त्या रूपांपैकी कुणीही नसतो. हे गरुडा, अशीच श्री रघुनाथांची ही लीला आहे. ती राक्षसांना विशेष मोहित करणारी व भक्तांना सुख देणारी आहे. हे स्वामी, जो मनुष्य मलिन बुद्धीचा, विषयांना वश झालेला व कामी आहे, तोच प्रभूंच्यावर अशा प्रकारे मोहाचा आरोप करत असतो. जेव्हा एखाद्याला कावीळ इत्यादी नेत्ररोग होतो तेव्हा त्याला चंद्र पिवळ्या रंगाचा दिसतो. हे पक्षीराज, ज्याला दिशाभ्रम होतो तो म्हणतो की सूर्य पश्चिमेला उगवला आहे. नावेत बसलेल्या मनुष्याला जग चालत असल्याचे दिसते आणि आपण स्थिर असल्याचे त्याला वाटते. बालक गोल गोल फिरतात, घर वगैरे काही फिरत नाही, परंतु ते एकमेकांना तू खोटारडा आहेस असे म्हणतात. हे गरुडा, श्रीहरींच्या बाबतीत मोहाची कल्पना करणे हे असेच आहे. भगवंतामध्ये स्वप्नातही अज्ञानाला जागा नाही, परंतु जे मायेच्या अधीन झालेले आहेत, मंदबुद्धीचे व भाग्यहीन आहेत आणि ज्यांच्या मनावर अनेक प्रकारची आच्छादने पडलेली आहेत, ते मूर्ख हट्टाला बळी पडून संशय घेतात आणि आपले अज्ञान श्रीरामांच्यावर आरोपित करतात. जे काम, क्रोध, मद व मोह यामध्ये मग्न असतात आणि दुःखरूप घरामध्ये आसक्त असतात, ते श्री रघुनाथांना कसे जाणणार. ते मूर्ख अंधकाररूपी विहिरीत पडलेले आहेत. निर्गुण रूप अत्यंत सुलभ आहे, परंतु गुणातीत दिव्य सगुण रूप कुणाला समजून येत नाही. म्हणून त्या सगुण भगवंताची अनेक प्रकारची सुगम व अगम्य चरित्रे ऐकून मुनींच्या मनालाही भ्रम होतो. हे पक्षीराज गरुडा, श्रीरामांची महती ऐकून घे. मी आपल्या बुद्धीप्रमाणे ती सुंदर कथा तुला सांगतो. हे प्रभू, मला ज्या प्रकारे मोह झाला ती सर्व कथाही तुला सांगतो. हे तात, तू श्रीरामांचा कृपापात्र आहेस. श्रीहरींच्या गुणाविषयी तुला प्रेम आहे, म्हणून तू मला सुख देणारा आहेस. म्हणून मी तुझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाही आणि अत्यंत रहस्याच्या गोष्टी मी तुला गाऊन ऐकवतो. श्रीरामचंद्रांचा सहज स्वभाव ऐक. ते भक्तामध्ये कधीही अभिमान राहू देत नाहीत, कारण अभिमान हा जन्म मरण रूपी संसाराचे मूळ आहे आणि अनेक प्रकारचे क्लेश व सर्व शोक देणारा आहे. म्हणून कृपानिधी श्रीराम तो दूर करतात, कारण सेवकाबद्दल त्यांना फारच ममता आहे. हे गोस्वामी, ज्याप्रमाणे मुलाच्या अंगावर फोड आला तर आई हृदय कठोर बनवून तो फोड फोडते,
जरी मुलाला सुरुवातीला फोड फोडताना दुःख होते व तो घाबरून रडतो, तरीही रोग नाहीसा करण्यासाठी आईला मुलाच्या दुःखाकडे लक्ष देता येत नाही, फोड फोडून टाकते. त्याचप्रमाणे श्री रघुनाथ आपल्या दासाचा अभिमान त्याच्या कल्याणासाठी हरण करतात. तुलसीदास म्हणतात की भ्रम सोडून अशा प्रभूंना मनुष्य का भजत नाही? हे पक्षीराज, श्रीरामांची कृपा व माझ्या मूर्खतेची गोष्ट सांगतो. लक्षदेव नाईक. जेव्हा जेव्हा श्रीरामचंद्र मनुष्य शरीर धारण करतात आणि भक्तांच्या सुखासाठी अनेक लीला करतात, तेव्हा तेव्हा मी अयोध्यापुरीत जातो आणि त्यांच्या बाललीला पाहून हर्षित होतो. तेथे जाऊन मी जन्मोत्सव पाहतो आणि भगवंताच्या शिशुलीलांनी लुब्ध होऊन मी तेथेच 5 वर्ष राहतो. बालकरूपी श्री रामचंद्र माझे इष्टदेव आहेत. त्यांच्या अंगी अब्जावधी कामदेवांची शोभा आहे. हे गरुडा, आपल्या प्रभूंचे मुख पाहत पाहत मी डोळ्यांचे पारणे फेडतो. लहानशा कावळ्याचे शरीर धारण करून आणि भगवंताच्या सोबत फिरून मी त्यांची विभिन्न बालचरित्रे पाहतो. लहानपणी ते जेथे जेथे फिरतात तेथे तेथे मी त्यांच्यासोबत उडत जातो आणि अंगणात त्यांचे उष्टे पडते ते उचलून खातो. एकदा श्री रघुवीरांनी खूप लीला केल्या. प्रभूंच्या त्या लीलांचे स्मरण होताच काकभूषुंडींचे शरीर प्रेमानंदमुळे पुलकित होऊन गेले. आजच्यासाठी धन्यवाद.